चला भावानो, आज आम्ही चाललोय गोरेगाववरून अंबरनाथला, शिव मंदिरला, अंबेश्वर शिव मंदिर. आणि आम्ही घरातून आता निघालोय, 5:30ला निघालोय. आता टाइमपास थोडं केलं गोरेगाव स्टेशनला आणि आता आम्ही निघालोय. आता आम्हाला इथे सकाळ झाली आहे पूर्ण. पुढे आम्ही निघालो तेव्हा काळोख होतं पूर्ण आता रोडला. आता सकाळ झालेली आहे. तर आम्ही सर्व आजूबाजूचा परिसराचं सर्व मजा घेत चाललो आहे. काय आहे, काय किती रोड बनत आहेत नवीन, ते सर्व बघतोय. नवीन रस्त्याला आलो आहे, तर नवीन रस्त्याकडे बघून असं वाटतं की खरंच इकडे पूर्ण काम चालू आहे रस्त्याचं आणि खरंच काही वर्षांनी खूप चांगला रोड होईल इकडे. सूर्य पण आता उगवतो, सूर्याचा मस्त नजारा दिसतो आम्हाला. रंग भरलेले आहेत पूर्ण डोंगराकडे, तर ते बघत आम्ही चाललो आहे. रोडला आल्यानंतर भावना असं वाटतं की खरंच आम्ही आता गावी चाललो आमच्या. कारण की मुंबई गोवा हायवे पण सेम असाच आहे, सेम असाच नजारा येतो. तर आम्हाला खरं ती फिलिंग होती की आम्ही गावी चाललो आहे. रोड होता. मित्रांनो, आम्ही फायनली तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही गावातच आलो आहे, म्हणजे फायनली आम्ही पोचलो असं आम्हाला वाटलं. पण डिस्टन्स खूप लांब होतं तिथून. आम्हाला वाटलं की आता गावात आलो आहे तर मंदिर जवळच असेल. तर आम्ही पुढे बघतोय तर अजून लांब होतं. भाई लोग, मॅप देखो क्या दिखा रहा है. आम्हाला मॅप कोणत्या रस्त्याला घेऊन आलाय बघा. मॅप लावून आलोय आम्ही अंबरनाथला शिव मंदिर मध्ये. मॅप कोणत्या रोडला घेऊन आलाय बघा आम्हाला. हे बघा, खंडर मधून घेऊन जातोय. शॉर्टकट, मॅपने आम्हाला शॉर्टकट दाखवलाय. पुढे आता आम्हाला कमानी दिसते. आम्हाला असं वाटतं की आम्ही पोचलो आहे, आभारी आहोत. तर आम्ही एंट्री केली आहे. आता बघूया पुढे. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे, जस्ट मंदिरच्या बाहेरच आहोत. हे बाहेरचं परिसर आहे आणि आतमध्ये, गेटच्या आतमध्ये मंदिर आहे आणि सर्व गाडीची पार्किंग आहे. मला सकाळी 7 ते 8ची आरती निघाली, तर खरंच नशीब चांगलं होतं आणि आम्हाला पाहून इकडे हे बाहेरचं परिसर आहे मंदिराच्या. खरं तर मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही करत आहेत लोक. फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई केली त्या लोकांनी आणि कोणालाच काढून देत नाहीत. फक्त तिथले पुजारी आहेत ते काढतात व्हिडिओ आणि मग ते सांगतात कोणाला व्हिडिओ पाहिजेत तर आमच्याकडे नंबर द्या, आम्ही त्यांना देऊ म्हणून. तर आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढला त्या मंदिराचा
आणि समोर आहे ते अर्ध मंदिरावरती, ते बांधलेलं नाही, पूर्ण नाही झालं ते. आणि हे आतलं गाभार आहे, तर लपून मी थोडा शॉट घेतले छोटे छोटे. एकच व्हिडिओ बनवला छोटा, कारण की आतमध्ये सिक्युरिटी असल्यामुळे शक्य नाही होत एवढा व्हिडिओ काढायला. तर हे बाहेरचं सर्व आहे. बाहेरचा परिसर तो खूपच छान आहे आणि एकदम शांत थंड वातावरण असं आहे तिकडे. आणि खूप काय आहे बघण्यासारखं. कोरीव काम केलं, मस्त मूर्त्या काढल्यात प्रत्येक खांबामध्ये. माझ्या पाठीमागे मुख्य द्वार मित्रांनो, खूप छान मंदिर आहे खरंच. तुम्ही इकडे एकदा तरी येऊन जा, खूप छान आहे.